नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत अखेर आज जाहीर झाली असून 2026 ते 2031 या पंचवार्षिक पहिल्या 2.5 वर्षासाठी महापौर पदे सर्वसाधारण महिला राखीव झाले आहेत. नाशिक महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता असून भाजपाचे 72 नगरसेवक निवडून आले आहे. त्यापैकी 40 जागांवर महिलांनी बाजी मारली असून महापौर पद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने सद्यस्थितीत महापौर पदावर भाजपाच्या 40ही महिला नगरसेवकांनी दावा केला आहे. असं असलं तरी महापौर पदासाठी भाजपकडून निवडून आलेल्या 2च महिला नगरसेवकांचे नाव अग्रभागी आहे. त्यामध्ये 1 मधून निवडून आलेल्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गणेश गीते, तर प्रभाग 7 मधून निवडून आलेल्या स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर आडके यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे प्रभाग 3 मधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या प्रियंका माने, 6 मधून निवडून आलेल्या रोहिणी बापू पिंगळे, प्रभाग 29 मधून निवडून आलेल्या माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे, माधुरी बोरकर, स्वाती भामरे तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून जुई प्रणव शिंदे यांच्या देखील नावाची चर्चा आहे. महापौर पद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्यानं या पदावर नेमकी कोणाला संधी द्यायची यासाठी पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे हिमगौरी आहेर आडके आणि दीपाली गणेश गीते हे दोघेही महापौर पदाचे संभाव्य उमेदवार भाजपाचे संकटमोचन गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापौर पदाच्या निवड यादीत गटनेता निवडीकडे भाजपाचे गिरीश महाजन यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं असून गटनेतेपदी 5 नावे पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गटनेते पदाच्या नावाची निवड प्रदेश पातळीवरून होणार आहे. त्याचप्रमाणे महापौर पदाच्या नावासाठी सुद्धा भाजपनं हीच पद्धत वापरली असून आता कितीही नगरसेवक महापौर पदाच्या रेसमध्ये असले तरीही प्रदेश पातळीवरून जे नाव जाहीर होईल त्यालाच सर्व इच्छुकांना पसंती द्यावी लागणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.